आपल्या लोकांचं चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी अक्कल आपण ठेवायची बाजार काय करायचं. मंत्री संजय शिरसाट याच वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय असं म्हणत शिरसाटांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. अकोल्यातील सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनावेळी मंत्री संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले ते पहा. प्रत्येक आमदाराला विनंती करतोय, तुम्ही माझ्याकडे या. 5 कोटीचा असलेला असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, माझा दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट. आपल्या लोकांचं चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा कसं एवढी अक्कल आपण ठेवायची बाजार काय करायचं. संजय शिरसाट यांनी याच भाषणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना सांभाळून बोल, नाही तर तुझेही आमच्यासारखे हाल होतील असा सल्ला दिला. स्वतः मात्र हा सल्ला विसरत शिरसाट पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून गेले. मिटकरीचं बरं आहे, त्याचं काय नाही, कुणाला वापरत असतो. उगाच कोणी तर निर्माणाचं बियाणे वाढवत असतात. जास्त बोलू नको भाऊ, आमच्यासारखे हाल होतील. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी शिरसाटांच्या या वक्तव्यावर टीकेचा बाण सोडलाय. पैसा तुमच्या घरचा नसला तरी निवडणुकीच्या वेळी ज्यांना तुम्ही मायबाप म्हणता त्या माय आणि बाप जनतेचा तर आहेच ना. या पैशाचा उपयोग करणारे तुम्ही फक्त तात्पुरते विश्वस्त आहात. त्यामुळे सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशीही उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशा शब्दात रोहित पवारांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मी माझ्या शब्दात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना समज दिल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही मंत्र्यांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिलाय. मात्र एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अगदी स्वतःला शिस्तीचा पक्ष म्हणून येणाऱ्या भाजप मंत्र्यांचीही वादग्रस्त वक्तव्य काही केल्या कमी झालेली नाहीत. अगदी कामापेक्षा त्यांच्या वक्तव्यांची जास्त चर्चा होते. अकोल्याहून धनंजय साबळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.